नमस्कार. रामकृष्ण हरी. आज सोमवार 4 मे 2026. आजची सकाळ स्वराज्यासाठी माझी 3 वाजता सुरुवात झालेली आहे आणि काही महत्त्वाचे विषय आहेत ते मी बोलणार आहे आपल्याशी. नक्कीच बोलणार आहे. राज्याच्या दृष्टीने, देशाच्या दृष्टीने आज 5 राज्याचा निकाल समोर येत आहे आणि या निकालानंतर 2029च्या लोकसभेचं गणित समोर येणार आहे. अनेकांना असं वाटतं संतोष कोल्हे पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनू नयेत, पण आतली बातमी अशी तुम्हाला मी देतो आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतले अनेक मंत्री आणि त्यांच्या पक्षातल्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी नवी दिल्लीत आणि मुंबईच्या वरिष्ठ भाजपच्या नेत्यांची भेटी घेऊन त्यांनी सरळ सांगितलं, जालना लोकसभेचे नेते बुलंद सेनेचे पक्षप्रमुख संतोष कोल्हे पाटील यांना कमीत कमी आपण 1.5 वर्ष तरी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे. अर्थात अजितदादा पवार आणि बुलंद सेना पक्षप्रमुख संतोष कोल्हे यांचे चांगले संबंध होते. अजित पवार हे खूप मोठे नेते होते. आज अजितदादा पवार नाही आमच्यामध्ये, त्यामुळे आमच्याही पक्षाचं एक प्रकारे राजकीय नुकसान झालेलं आहे. कारण अजितदादा पवार आमच्यासाठी एक दुवा ठरणारे नेते होते. संकट असेल तर तेव्हा मदतीला धावून जाणारे नेते होते. अर्थात आम्ही त्यांच्या मदतीला अनेकदा गेलो होतो. सहयोगी मित्र म्हणून आम्हाला ते महत्त्वाचे नेते होते. अनेक आठवणी, अनेक अनुभव आहेत त्यांच्यासोबतचे आमचे. आज बारामतीचा आणि राहुरीचा निकाल येणार आहे. काल नगर जिल्ह्यातील संगमनेर या ठिकाणी हबप कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा विवाह सोहळा संपन्न झाला. मी त्या सोहळ्यांना शुभेच्छा दिल्या. चिसोका ज्ञानेश्वरी यांचा विवाह चिरंजीव साहिल यांच्यासोबत या ठिकाणी संगमनेर नगरीत झालेला आहे. याशिवाय आमच्या गुजरातच्या एक सहकारी, अर्थात नंदुरबारच्या सहकारी चौधरी मॅडम, ज्या संपर्क नेत्या नवी दिल्लीच्या पत्रकार संघाच्या, त्यांच्या मुलीचा विवाह सोहळा काल अहमदाबाद या ठिकाणी संपन्न झाला. त्या सोहळ्याला मी जाणार होतो. काही टेक्निकल अडचण मला जाता आलं नाही, पण मी मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत, आशीर्वादसुद्धा दिलेले आहेत. याशिवाय